माई, कसला विचार करताय? नंदाचा? मला कळत नाही माझे संस्कार कुठे चुकले ते. माई, प्लीज असं नका बोलू. असा विचार पण करू नका तुम्ही. माई, नंदा लहान आहे. तिला अजून कळत नाही तिला काय हवंय काय नकोय ते. आणि अशा वेळेला तिच्याकडनं चुका होणं स्वाभाविक आहे ना. आपण फक्त तिला तिच्या झालेल्या चुकांची जाणीव करून देऊ शकतो. आणि शेवटी कुटुंब कशासाठी असतं? अशा वेळेला एकमेकांसोबत उभं राहण्यासाठीच ना. आणि थोडा वेळ जाऊ द्या, सगळं काही ठीक होईल. नक्की होईल ना सगळं ठीक? हो माई, सगळं ठीक होईल. तुम्ही आता जास्त विचार नका करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर चला, तुम्हाला बरं वाटतंय. आत्ता तुझ्याशी बोलून सुद्धा मला बरं वाटतंय. राजवीर खूप रागावला का ग? हो, थोडं चिडले, पण त्यांचा विश्वास होता माझ्यावर. त्याचं चिडणं सुद्धा स्वाभाविकच आहे की नाही? दुसरं कुणी त्याच्या जागी असता तर एवढाच चिडला असता. नंदाने तरी असं वागायला कशाला हवं होतं? पैशासकट ती सापडली गेली. तू मध्ये पडली नसतीस ना तर काय झालं असतं काही कळत नाही. राजवीरने तिला घराबाहेर काढलं असतं तर कुठं राहिली असती पोर? आई, राहू दे ना आता, कशाला विचार करायचा या सगळ्याचा? फार तर आता यापुढे तिच्याकडून अशी चूक होणार नाही एवढी आपण काळजी घेऊ शकतो, बरोबर? तेव्हा आता जाऊ द्या, नका टेन्शन घेऊ. मी आहे ना, मी बोलते तिच्याशी. माझी काही मदत लागली तर सांग. हो नक्की. बरं ठीक आहे, मी आता जेवण गरम करायला घेते, तुम्ही जेवायला या. हा, रडू नकोस ग बाई नंदा, कशाला रडतेस? बास ना आता. नाही ना काढलं त्यांनी तुला घराच्या बाहेर, मग बास आता. अहो बघा, नाही थांबतच नाही रडायची. मग मी काय करू? पैसे उचलताना या सगळ्याचा विचार करायला हवा होता. असं काय बोलताय पप्पा तुम्ही? पैसे बघून तुम्ही पण खुश झाला होतात ना माझ्यावर? हो, झालो होतो खुश. पैसे लपवायसाठी सोय देखील केली होती. पण मला काय माहित ही रंगी हात पकडली जाईल म्हणून. तुम्ही सांगितलं तसंच केलं होतं मी. तुम्हीच म्हणाला होता दादाला बोलण्यात बिझी ठेवणार म्हणून. मग बोलत बसलो होतो त्याच्याशी, गपचूप निघून जायचंच ना तू. पण ती पकडली गेली ते ठीक आहे, पण राजवीर तिला घराबाहेर काढायला निघाला होता, तेव्हा सुद्धा तुम्ही काही बोलला नाही त्याला. शेवटी मी हात जोडले त्याच्या पुढे. हे बाई, मी हात जोडतो, तू शांत राहा. काय बघलीस तू आता? यश हात सोड. बघ, जास्त शाणपणा करू नकोस, दोन ठेवून देईन तुझ्या. यश हात सोड, दुखतोय. यश, सोड हात. कान फडवायला पण कमी केलं नसतं मी तुला. यश, बहीण आहे तुझी. हो, भावाला अभिमान वाटेल असंच काम करते ना ती सध्या. युसलेस, तुला काही कळत नाही. स्वतःला अक्कल नाही तर मग दुसऱ्यांना तरी विचारत जा ना. अरे यश, जाऊ दे ना, झाली तिच्याकडनं चूक, जाऊ दे ना आता. हेच चुकतं तुमचं. तुम्ही ना सतत तिला पाठीशी घालता, म्हणून हे दिवस बघायला लागलेत आपल्याला. आधी त्या फोटोग्राफर बरोबर लफडं, आता हे सगळं. यश, तोंड सांभाळून बोल. बाबा, तुम्ही माझ्यावरती आवाज चढवण्यापेक्षा ना जरा हिच्याकडे बघा. आधीच या घरामध्ये आपल्याला किंमत नव्हती आणि आता तर काय बघायलाच नको. यश जास्त बोलतोय तू आता. तू बोलायला लावतीयस बेअकली. मम्मा पप्पा ह्याला सांगा हा काहीही बोलतोय आता. ते काय बोलतील? त्यांच्याच चुकीचे परिणाम आहेत हे सगळे. बघ यश, त्यांना बोलण्यासारखं वातावरण नाहीये. आपण नंतर बोलू. बोलण्यासारखं वातावरण नाहीये की तुमच्याकडे बोलण्यासारखंच काही नाही? बाबा, तुम्ही सगळ्यांवरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत होतात ना या घरात. आता ती सगळी मेहनत हिच्यामुळे वाया गेलीये असं नाही वाटत का तुम्हाला? आणि आई, तू आपण इथे आश्रित आहोत असा सतत पाडा वाचत असतेस ना. आता हिच्यामुळे परिस्थिती अजून बिकट झाली असं नाही वाटत तुला? घाला अजून पाठीशी हिला, द्या प्रोत्साहन. ए, तू तुझं बघ ना, मी काही करीन. तुला काय करायचंय रे? तू काही करू शकत नाही म्हणून अशा चोऱ्या कराव्या लागल्या ना तुला.
त्यांनी घराबाहेर काढलं असतं तर काय केलं असतंस ग? नशीब समज ती मनवा वहिनीमध्ये पडली म्हणून वाचलीस तू, नाही तर रस्त्यावरती आली असतीस. काय केलं असतंस ग तू? हा? समजावा जरा हिला. नाहीतर ही एक दिवस रस्त्यावरती येईलच, आपल्याला पण रस्त्यावरती घेऊन जाईल. समजावा. थँक्यू. बरं, नितीशच्या ऑफिसच्या उद्घाटनाचं निमंत्रण द्यायला पर्सनली येता नाही आलं तरी सुद्धा यायचं आहे नक्की. ओके, चल, गुड नाईट. अहो, मला जरा काळजी वाटते हा. कशाची? नाही म्हणजे मनूकडे जाऊन आलो आपण, त्याच्यानंतर आणखीन 2-3 ठिकाणी गेलो तरी सुद्धा नितीशचा काहीच पत्ता नाहीये. आरती, किती वेळा सांगितलं, तो उशिरा येतो, लवकर जातो, याचा विचार करू नकोस. अगं, कामाचा व्याप वाढलाय त्याचा. तसं नाही, काळजी वाटते हो. हे बघ, आता सवय करून घे. नवीन ऑफिस सुरू झालं ना तर आता येतो त्याच्यापेक्षा उशीर होणार आहे त्याला. बरं ऐका ना, उद्घाटनाच्या दिवशीची सगळी तयारी झाली असेल का हो त्याची? नाही म्हणजे जर का नसेल झाली तर आपण मदतीला जाऊया का त्याच्याबरोबर? काळजी करू नकोस, तो सगळं व्यवस्थित पार पाडेल. आणि सुष्मिता आहेच ना त्याच्याबरोबर. बरी आठवण झाली. मला सांगा, उद्घाटनाच्या दिवशी मी कुठली साडी नेसू? या बघा, या सगळ्या साड्या आहेत. ही सुद्धा आहे. ही नेसू का बघा? हा, ही छान आहे. आरती, मला वाटून काय उपयोग आहे? साडी तुला नेसायची आहे. असं काय करता हो? मला सांगा ना, ही चांगली आहे का? ही नेसू? किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? तुम्हाला हाच प्रश्न विचारते आणि दरवेळेला माझं उत्तर तेच असतं की मला या साड्यांमधलं काही कळत नाही. असं काय करता? सांगा ना हो मला. एक सांगू आरती, तू यातली कुठलीही साडी नेस, तू सुंदरच दिसतेस. एव्हरग्रीन ब्युटी. तुमचं ना आपलं काहीतरीच. सांगा ना प्लीज, कुठली नेसू साडी? हा बघ. अरे, आलास तू? आई, जेवण तयार आहे का? खूप भूक लागली. आहे ते. तू दमलायस का रे खूप? हो. तू बस, मी पाणी आणते. बस. काय रे, आज खूप काम होतं का? हो, ऑफिसच्या उद्घाटनाची तयारी होती, शिवाय वेबसाईटची 1-2 कामं होती. कमाल करतो नितीश. अरे, दमता कसे तुम्ही? तुझ्यासारख्या यंग माणसांनी कसं एनर्जेटिक राहायला पाहिजे. बाबा, हा थकवा कामाचा नाहीये, मग थोडं मेंटल स्ट्रेस आलाय. काय रे बाबा, काय झालं? सगळ्याचं ना खूप टेन्शन आलंय. एवढी मोठी जबाबदारी अंगावर घेतली, सगळं कसं होईल काय माहिती. नितीश, तुला किती वेळा सांगितलं, जे काम हातात घेतलंय ना ते व्यवस्थित करायचं. ते काय होईल, कसं होईल, त्याचा आउटपुट कसं निघेल याचा विचार करायचा नाही. त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. हो बाबा, तरी टेन्शन येतच ना. डोंट वरी माय सन, तू सगळं व्यवस्थित पार पाडशील. जा, आता फ्रेश होऊन ये, आपण जेवण करूया. आलोच. आरती, आता या साड्या सिलेक्ट करत बसू नकोस. पहाट होईल, भूक लागलीये, वाढ पटकन. वाढते. चल. राजवीर, थँक्यू सो मच. कशासाठी? तुम्ही यश आणि काकांशी बोललात म्हणून. मला खात्री होती तुम्ही सगळं नीट करणार. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवलात म्हणून थँक्यू सो मच राजवीर.
किती वेळा थँक्यू म्हणणार असो. आणि तुमच्यावर विश्वास नाही दाखवणार मग कोणावर दाखवणार. आणि आज जर तुमच्यावर विश्वास दाखवला नसता ना मी, तर माझ्यावर विश्वास नाही असं झालं असतं. पण तुम्ही एवढे चिडलेलात, मला वाटलं आता काहीच नीट नाही होणार. मलाही वाटलं नव्हतं मी बोले, पण तुमचा शब्द नाही तोडू शकत मी. एवढं प्रेम करता माझ्यावर? डाऊट आहे. खूप मनापासून प्रेम करतो मी तुमच्यावर. तुम्ही ताकद आहात माझी. ताकदच राहा. माझा वीकनेस बनवू नका म्हणवा. राजवीर, हं? आवरायला घ्या ना. आज नितीशच्या ऑफिसचं उद्घाटन आहे, आपण जातोय ना तिकडे. तुम्ही विचारताय की सांगताय? नाही म्हणजे मी विचारतच होते. आपण जातोय ना राजवीर, आपण वेबसाईट लॉन्चला पण गेलो नव्हतो. आज नितीश एक नवीन सुरुवात करतोय. आजच्या दिवशी तरी आपण त्याच्या बरोबर असलं पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणवा. तुमचा आनंद कशात आहे ते मला कळतंय, पण मला नाही पॉसिबल होणार. का? खूप काम आहेत म्हणवा. खूप मीटिंग्स लाईन अप आहेत आणि आत्ताच सकाळी ऑफिसमधून फोन आला होता. सो असं मला नाही वाटत मला पॉसिबल होईल. नाही जमणार का? काय झालं? काही नाही. अपसेट झालात? नाही तसं काही नाही. चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. बघा, मला पॉसिबल असतं तर मी खरंच आलो असतो ना म्हणवा. आणि आता मी हो म्हणालो आणि नंतर नाही जमलं तर प्रॉब्लेम होईल ना. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही जाऊन या. तुम्हीच जाऊन या, म्हणजे आई बाबा नितीश सगळ्यांना चांगलं वाटेल, तुम्हालाही चांगलं वाटेल. ओके? बघते मी. हं. कॉफी आणते तुमच्यासाठी. हो. हॅलो. हा म्हणून निघालात का तुम्ही? नाही अजून. का ग, कधी निघताय मग? मनू, मी काय विचारते तुला, कधी निघताय बाळा? आई ऍक्च्युली ते जरा काय झालं? आई ऍक्च्युली ना जरा प्रॉब्लेम झालाय. अरे देवा, काय झालं म्हण्या? राजवीरना एक महत्वाचं काम आहे, त्यामुळे त्यांना यायला जमणार नाहीये. मनू, काय हे ग? गेल्या वेळेस वेबसाईटच्या लॉन्च साठी सुद्धा तुम्ही येऊ शकला नाही आणि आता सुद्धा नाही. नितीश खूप नाराज होईल बाळा, या ना. हो आई, कळतंय मला, पण काय करू, खरंच खूप महत्वाचं काम आहे त्यांचं. ठीक आहे, मग तू ये. माझी खूप इच्छा आहे याची, पण मला असं एकटीने यायला कसं तरी वाटतंय. मग एक काम कर ना, त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलून बघ ना. हा म्हणजे मी पण खरं तर तोच विचार करत होते. ठीक आहे, मी एक काम करते, मी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलते. बघते येत आहेत का, काही मॅनेज होतंय का कामाचं. फक्त विचारू नकोस, रिक्वेस्ट कर त्यांना. तुम्ही दोघही जण जर का आलात ना, तर नितीशला खरंच खूप बरं वाटेल ग. बघते जमते का. बरं मला सांग, तुझी झाली सगळी तयारी?
अगं थोडीशी कामं राहिली आहेत, तेवढी झाली की मग झालं सगळं. बरं, आणि नितीश कुठे आहे? तो सकाळीच गेला. तुझी आठवण काढत होता, मला विचारत होता माझी ताई कधी येणार आहे. अच्छा, बरं ठीक आहे, मी करते प्रयत्न. हा आई. प्रयत्न वगैरे नाही, नक्की यायचं आणि दोघांनीही यायचंय. मी वाट बघतीये. हा ओके, चल मग ठेवू, जरा कामं उरकून टाकते. ठीक आहे. माझी खूप इच्छा आहे की राजवीरने आज माझ्यासोबत नितीशच्या ऑफिसच्या उद्घाटनाला या, पण ते नाही म्हणताय. कसं समजवू त्यांना? कॉफी. अजूनही अपसेट आहात तुम्ही? नाही, तसं काही नाही. माझ्याकडे बघा आणि सांगा मला. मनवा, मी तुम्हाला सांगितलं ना, मला पॉसिबल असतं तर खरंच आलो असतो मी. अचानक ठरलं का मीटिंग्सचं? नाही, पण मग आई बाबा इन्व्हिटेशन द्यायला आले होते तेव्हाच का नाही बोललात तुम्ही? दिवसाचं सगळं शेड्यूल मला सकाळी कळतं मनवा. मग काल कसं सांगणार होतो मी तुम्हाला? आय एम सॉरी राजवीर, मी तुम्हाला कामापासून अडवते, पण खरंच काहीच होऊ शकत नाही का हो मीटिंग्सचं? खरंच शक्य नाही मनवा. या मीटिंग्स 15-15 दिवस आधी ठरलेल्या असतात, त्याच्यामुळे असं ऐन वेळेला नाही कॅन्सल करता येणार. प्लीज राजवीर, माझ्यासाठी सुद्धा नाही जमणार का? आता पॉसिबल असतं तर हो म्हणालोच असतो ना मनवा मी. ओके. मनवा, का अपसेट होताय तुम्ही? मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही जाऊन या. पण राजवीर, आई बाबा घरी आलेले इन्व्हिटेशन द्यायला, मग अशा वेळेला मी एकटीने जाणं बरं दिसेल का? आणि नितीशने एवढ्या कमी वेळात सगळं अचीव्ह केलंय, कमी वयात अचीव्ह केलंय, मग अशा वेळेला आपण जाऊन त्याचं कौतुक नको का करायला? फायदा तुला सांगायचं नाही. काय रे? लॉगिंग सुपर. अच्छा, म्हणजे नितीश साहेबांचं आत्ता लक्ष. हॅलो. ओह, हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. मला की नाही तुझा खूप खूप अभिमान वाटतोय बाळा. नाही म्हणजे एवढं मोठं ऑफिस घेतलंस म्हणून नाही, पण हे सगळं तू शून्यातून उभं केलंयस ना, म्हणून. आई, खरं तर तुझा आणि बाबांचा सपोर्ट होता म्हणून तर हे सगळं शक्य झालं. नाही रे बाळा, ही सगळी तुझी मेहनत आहे, तुझे कष्ट आहे. खूप मोठा हो. आई, दिस इज नॉट डन. सॉरी. आई, मला असं वाटतं की ऑफिसचं उद्घाटन तुम्ही आणि बाबांनी करा. आई, एव्हाना ताई यायला हवी होती. ती येईल का? काय करायचं बाळा, मला खरंच काय कळत नाहीये. आहो, चल. म्हणूचा काहीच पत्ता नाहीये. काय करूया, तिला फोन करूया का? मी लावतो. नितीश, अय्या,
तायडे हॅलो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आई कधीपासून तुझी वाट बघ. आणि सो सॉरी मला उशीर झाला. बाबा हे म्हणून तुला फोनच लावत होतो आणि तू राजवीर हॅलो वेलकम. राजवीर खरंच खूप बरं झालं तुम्ही सुद्धा आलात ते. तर नितीशच्या ऑफिसचं ओपनिंग आहे म्हटल्यानंतर मी येणारच ना. बरं चला आपण रिबिन कापून घेऊया. मन्या राजवीर रिबीन तुम्हा दोघांच्या हस्ते कापायची. आमच्या हस्ते आई तुम्ही दोघांनी केलं पाहिजे हे. म्हणू असू दे तुमच्या दोघांच्या हस्ते करूया. चला हे घे बाळ.